महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हिंदू धर्माची अनेक देवस्थानी ही महाराष्ट्रामध्ये असून पंढरपूर, शिर्डी आणि शेगाव गजानन महाराज संस्थान हे सर्व देवस्थानांच्या केंद्रामध्ये आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शिर्डी आणि पंढरपूरचा विकास झालेला आहे, त्याच धर्तीवर आमचे आराध्य संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या संतनगरीचाही विकास होणार असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी आपल्या भाषणामध्ये काढले. नेहमीच विकास पुरुष आणि कर्मयोद्धा, जलयोद्धा अशा विविध प्रकारच्या जनतेकडून मिळालेल्या प्रेमात भर टाकत अजूनही एक पदवी म्हणजे विजय यादव यांनी भुयारी मार्गाचे जनक म्हणून नवीन ओळख डॉक्टर संजय कुटे यांना दिली. आपल्या मतदारसंघात संतनगरीमध्ये अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांचा शुभारंभ केला. यावेळी प्रमुख म्हटलं म्हणजे त्यांनी उड्डाण पुलामुळे 2 जागी वाटल्या गेलेला शेगावला एका जागेत आणण्याकरिता भुयारी मार्गाला प्राधान्य देत त्या मार्गाचे भूमिपूजन केले. परंतु आपल्या भाषणामध्ये त्यांनी इतरही गोष्टींना समजावत शेगाव यापुढे आता खूप मोठी काट टाकणार आहे असं म्हटलं. यामध्ये प्रामुख्याने शेगावचे अनेक रस्ते मोठे होणार आहेत. उड्डाण पुलाचे सुद्धा विस्तारीकरण होऊन शेगावच्या आजूबाजूला रिंग रोड अशी सुद्धा संकल्पना तयार झालेली असून शेगावच्या युवा वर्गाला रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून सुद्धा पावले टाकायला सुरुवात झालेली आहे. मागील 10 वर्षाच्या काळामध्ये आमदार संजय कुटे यांनी संतनगरीमध्ये अनेक असे विकासाची कामे केलेली आहेत. तर मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेगाव सोबतच 157 गावांना पिण्यायोग्य पाणी मिळण्याचा सर्वात मोठा मान जर का जात असेल तर तो आमदार संजय कुटे यांना जातो. त्यामुळेच त्यांना कर्मयोद्धा, विकास पुरुष, जलयुद्ध आणि आता भुयारी मार्गाचे जनक अशा नवनवीन पदव्या मिळत आहेत. एवढेच नव्हे तर लाडकी बहीण योजना याचा दूरदृष्टिकोन कसा आहे हे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की या 1500 रुपयांमध्ये जी माता आहे, जी भगिनी आहे, ती आपल्या आजूबाजूच्या परिसरातीलच लहान सहान व्यावसायिकांना हा खर्च करेल. हे जाणूनच या माता भगिनींना आमच्या सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. यावरही ते म्हणतात, ही योजना म्हणजे काही उपकार नव्हे, हा त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायलाच पाहिजे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत दूरदृष्टी ठेवणारे संजय कुटे हे जनतेमध्ये प्रसिद्ध असून रेल्वेच्या भुयारी मार्गाचा प्रश्न अनेकांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. परंतु या सर्वांमध्ये डॉक्टर संजय कुटे हे अग्रस्थानी राहिले आणि त्यांच्याच प्रयत्नातून हा आज भुयारी मार्गाचे भूमिपूजन झाले. माझ्या आराध्य संतश्रेष्ठ गजानन महाराज यांना केंद्रस्थानी ठेवून संत नगरीचा भरभरून विकास व्हावा अशीच माझी महत्वाकांक्षा आहे असं त्यांनी आपल्या भाषणात संबोधिले. पत्रकार नानासाहेब पाटील यांनी संजय कुटे यांच्या विकास कामांवर गरुड झेप या बातमी संकलनाचं विमोचनही यावेळी करण्यात आले. संत गजानन महाराजांची कृपा आपल्याला, आशीर्वाद आपल्यावर आहे आणि त्यामुळे त्यांच्या भावनाभूतीचं काम करताना जेवढा आनंद होतो तेवढा आनंद मला कुठे होत नाही. आणि तुम्हाला एक सांगण्यास हरकत नाही की गजानन महाराजांच्या शेगावचा आमदार म्हणून माझं कोणतेही काम मंत्रालयामध्ये पडत नाही. कारण कोणत्याही विभागामध्ये संत गजानन महाराज शेगावचे आमदार म्हटल्यानंतर काम फास्टमध्ये होतं. म्हणून गजानन महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर आहे, ती अशीच राहणार आहे. आणि म्हणून शेगावमध्ये मंदिराचा विकास, मंदिर परिसराचा विकास होत असताना शेगाव शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचाही विकास व्हावा, त्यांचीही कमाई व्हावी, त्यांचेही आयुष्य व्यवस्थित जावं, हा दुसरा सुद्धा विचार आपण करत असतो. म्हणून हा समन्वय साधण्याचं काम की मंदिराच्या विकासाबरोबरच जे बाकी आपल्या इथं स्थानिक लोक आहेत त्यांचाही विकास त्याच पद्धतीने व्हावा, तेही पुढे जावे, तेही चांगल्या रीतीने आपला कारभार चालू शकले पाहिजे. हे दोन्ही विकास कामं करत असताना आपण समन्वय आणि एक चांगल्या प्रकारचं विजय पुण्या शेगाव शहरामध्ये काम करतोय. बरेचसे कामातून आपले दृष्टिक्षेपात आहेत. पुढे डीपी रोडचा आपला जो रिंग रोड आहे, कारण हा पूलही पुढे भविष्यामध्ये जाणार आहे, इथून मोठा पूल होणार आहे. आणि रिंग रोड जर ह्या पुलाची आपल्याला किंवा रहदारी कमी करायची, रिंग रोड शेगावला करायचं आहे बाहेरून, त्याही रिंग रोडचं आपल्या डीपीआर बनवण्याचं काम चालू आहे. मोठा प्रोजेक्ट आहे जेणेकरून बाहेरची या शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बाकीच्या याच्यामध्ये जी आपली रहदारीची अडचण होते ती होऊ नये म्हणून बाहेरूनच रस्ता असावा सगळ्या वाहनांसाठी, त्याचा सुद्धा आपण प्लॅन जो आहे तो आपण रेडी केलेला आहे. त्याने भविष्यामध्ये आपण मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करू. महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा.